श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 8. असे जे सद्गुरू आहेत तेच साधकाला शांती देऊ शकतात, तेच साधकाला चैतन्याची ओळख करून देऊ शकतात आणि तेच परमानंदाची अनुभूती देऊ शकतात. म्हणून सद्गुरू सत्ता ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. याचं कारण हे आहे, अशी ही जी सद्गुरू सत्ता तिच्यामध्ये आणि साधकांमध्ये एक किमया घडून यावी लागते, सर्वात मोठी किमया. एकनाथांनी मोठ्या मार्मिक रीतीनं ती मांडलेली आहे. एकनाथ असं म्हणतात, सद्गुरू जयासी पाहे कृपादृष्टी, तयासी ही सृष्टी पांडुरंग. सद्गुरूंनी आपल्या शिष्याकडे, आपल्या भक्ताकडे कृपादृष्टीनं पाहिलं पाहिजे, कृपेचा वर्षाव झाला पाहिजे. नुसते 2 देह एकमेकांच्या समोर येऊन काही उपयोग नाही. तनुसी भेटिले तनू, शरीराला शरीर भेटलं, काही तिथे चमत्कार घडत नाही. पण मनासी भेटे मनू, मन मनाला जेव्हा भेटेल, अंतःकरण अंतःकरणाला जेव्हा भेटेल, तेव्हा उत्स्फूर्त प्रक्रिया घडते. ती ही की सद्गुरू आपल्या आनंदाचा वर्षाव त्या जीवावर करायलाच लागतात. ते आपोआप घडतं. निसर्गात जसं घडतं तसंच घडतं. म्हणून सद्गुरूंची कृपादृष्टी झेलणं, ती सांभाळणं, ती वाढवणं हे साधकाचं काम आहे. साधना करायची म्हणजे काय करायचं? पुन्हा आपला नेहमीचा प्रश्न आहेच हा. तासनतास डोळे मिटून बसलं म्हणजे साधना होतेच असं नाही. मला ते पटत नाही. सकाळी 2 तास बसला, दुपारी 2 तास बसला, संध्याकाळी 2 तास बसलाच. सद्गुरूंनी केलेली कृपादृष्टी ती तुमच्या हृदय संपुष्टामध्ये साठवून ठेवलीत का? आणि त्या शक्तीशी तन्मय होण्याचा प्रयत्न करायला लागलात का? अनुग्रहाचा खरा अर्थ असा आहे, सद्गुरू शक्तीचं संक्रमण ते तुमच्यावर झालेलं असतं. मग त्या जीवाच्या उद्धाराकरता सद्गुरूंनी संकल्प करावे लागतात, याचा उद्धार मी करेन, त्याला माझ्या अवस्थेला आणून पोहोचवेन. आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. असा तुकोबांसारख्या संतांनी आपला अनुभव सांगितलाय आणि या कथा अनेक संतांच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहेत. अक्कलकोट स्वामींच्या चरित्रामध्ये एक मोठी मार्मिक घटना येते. आनंदबुवा नावाचे एक वालावलीला असणारे मोठे साधू, मोठे सत्पुरुष होते. खूप योग याग केलेले, खूप निष्ठेनं नाना तऱ्हेची अनुष्ठानं, पूजा केलेल्या होत्या. अधिकार संपन्नता सिद्धींच्या रूपानं प्राप्त झालेली होती. पण मनातली वेदना ही होती की जो परमानंद म्हणतात तो काही आपल्याला प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त करावा, तो कुठून मिळवावा हा ध्यास त्यांना लागला होता. आणि एके दिवशी त्यांना स्वप्नात आदेश झाला, अक्कलकोटला जा. आदेश प्रमाण मानायचा. घरातून गावातून बाहेर पडले आणि अक्कलकोट कुठे आहे याचा शोध घेत घेत अक्कलकोटच्या दिशेनं ते निघाले. मध्येच एका संध्याकाळी संध्येची वेळ झाली म्हणून एका तलावामध्ये स्नान करण्याकरता उतरले. स्नान केलं, काठावरती बसून संध्या केली आणि त्या अक्कलकोट स्वामींचं स्मरण, नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, रूप माहीत नाही, पण कसे असतील असं म्हणून त्यांचं चिंतन करायला प्रारंभ केला. मात्र ती सद्गुरू सत्ता धावून आली त्यांच्याकडे. एवढ्या मोठ्या आर्ततेनं, एवढ्या मोठ्या निष्ठेनं मजल दर मजल करीत माझ्याकडे आलास, ठीक आहे, तुला दर्शन देतो. त्या तलावाच्या काठाला जी झाडी होती त्या झाडीत अक्कलकोटचे स्वामी प्रकट झाले. हा ध्यान लावून बसलेला आहे. महाराजांनी त्या झाडाची एक छोटी फांदी तोडली आणि त्याच्या दिशेनं फेकली आणि कुठली फांदी आपल्या अंगावर पडली म्हणून त्यांनी डोळे उघडले. मात्र अक्कलकोट स्वामींची दृष्टी
आणि याची दृष्टी एकमेकांना भिडली. चकमक घडावी तशा तऱ्हेचा चमत्कार घडला. त्या क्षणाला त्या आनंदबुवांना समाधीचा डोल सुरू झाला. आनंद 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 म्हणून त्याचं नाव मुळी आनंद स्वामी ठेवलं गेलं. अरे, तू ज्या करता माझ्याकडे आलास ना, त्याचा वर्षाव तुझ्यावर मी करतोय, घे. सद्गुरु कृपा ही कधी कृपण असत नाही, ती विराट असते, व्यापक असते. पारमार्थिक भाषेच्या संदर्भातनं बोलायचं झालं तर पदपिंडांचं समरसीकरण ज्याला म्हणतात ते असं होतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.